नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 22 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ येत असतात। व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, जागतिक योग दिन 2025ची थीम काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ हे जागतिक योग दिनाची थीम आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, पहिल्या कसोटीमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे शुभमन गिल। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 75 वर्ष पूर्ण होत आहे भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यभाराला। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यभाराला 75 वर्ष पूर्ण होत असून अमृत महोत्सवाची वर्षानिमित्त कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई येथे अमृत महोत्सवाची राष्ट्रीय परिषद होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे। तुम्हाला जर आपले लाईव्ह लेक्चर पाहायचे असेल, व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती जॉईन व्हावं लागेल। त्या लाईव्ह लेक्चरमध्ये, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन दिले जातील। कोणत्या परीक्षेबद्दल संपूर्ण टिप्स, पेपर कसे द्यायचे, पेपर कसे असतात, या सगळ्या माहिती तुम्हाला त्या लाईव्ह लेक्चरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल। परंतु ते लाईव्ह व्हिडिओ, लाईव्ह लेक्चर तुम्हाला जॉईन होणाऱ्या मेंबरशिप लोकांनाच पाहता येईल। चला सुरुवात करूया। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, इंग्लंड देशाच्या हेडिंग्ले मैदानावर कसोटी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, यशस्वी जयस्वाल इंग्लंड देशाच्या हेडिंग्ले मैदानावर कसोटी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 5वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शुभमन गिल हा कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, भारत आणि कोणत्या देशाने संरक्षण प्रादेशिक दळणवळण सहकार्य वाढवण्यासाठी समिती दर्शवली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, क्रोएशिया। ही समिती भारत आणि क्रोएशिया देशाने संरक्षण प्रादेशिक दळणवळण सहकार्य वाढवण्यासाठी समिती दर्शवली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कुठे होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मुंबई येथे देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव होत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, UNOने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2025 हे वर्ष UNOने आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष म्हणून घोषित केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, यावर्षी कितवा जागतिक योग दिन साजरा करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 11वा जागतिक योग दिन साजरा करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिंदी हा बाल साहित्य अकादमी पुरस्कार सुशील शुक्ल यांना जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14 ग्लोबल लायवेबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डेन्मार्क या देशाने ग्लोबल लायवेबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15 स्केचर्स कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्तिक आर्यन याने स्केचर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16 पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली येथे पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया आयोजित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17 गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हैदराबाद येथे गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेट लॉन्च केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 18 कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आदिवासी मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19 वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 मध्ये FDI प्राप्त करण्यात भारताची कितवी रँक आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 15वी रँक वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 मध्ये प्राप्त केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 20 भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव्ह कोणत्या देशाला निर्यात केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गिनी या देशाने भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव्ह गिनी या देशाला निर्यात केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 21 रीडिट कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सचिन तेंडुलकर यांना रीडिट कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहेत। व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 22 जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बालविकास या मंत्रालयाने जेंडर बजेटिंग नॉबेल हब पोर्टल सुरू केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 23 ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोपेनहेगन या शहराने ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये प्रथम स्थान पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 24 ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 141 नंबरवरती दिल्ली हे शहर ग्लोबल लायबिलिटीमध्ये आहे। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25 ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये कोण जाहीर करते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ही संस्था ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2025 जाहीर करत असते। मित्रांनो हे होते 22 जून 2025च्या चालू घडामोडी। असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथेच थांबूया धन्यवाद।